गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार. तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण डेली बेसिसवरती टेक्निकल अनालिसिस करतो. शुक्रवारी शनिवारी आपण व्हिडिओ बनत नाही. याचं कारण काय की 2 दिवसामध्ये खूप काही गोष्टी वर खाली होऊ शकतात, काही न्यूज असू शकतात. त्यामुळे आपण रविवारी रात्री व्हिडिओ बनवतो. कारण का आजच्या दिवसानंतर परत सकाळची उद्या सोमवार 11 तारीखचं ट्रेडिंग कसं करता येईल, ओके, त्यासाठी आपण खूप कमी वेळात जास्त काही शिकण्याचा प्रयत्न करू. म्हणून 10 तारखेला रात्री, म्हणजे आजचा दिवस 10 तारीख आहे, उद्या 11 तारीख, त्यासाठी आपण अॅनलाइज करत आहोत. ठीक आहे. बघा, आपण ज्या लाईनी मारलेल्या, मी काय बोललेलो की मी 680च्या वरतीच काहीतरी वरच्या साईडला करायचा प्रयत्न करेन, किंवा 380च्या खाली. मार्केटनी बरोबर 380ची लेवल, लगभग 380, 340, 50 पकडा, 40 पॉईंट खाली. ठीक आहे. मार्केटने एक स्लो मुवमेंट दिला, पण मार्केट खाली आलं नाही. बघा, काही गोष्टींना खूप समजणं अत्यंत आवश्यक आहे की हर वेळेला जर एक सपोर्ट वरती जास्त प्रेशर येईल तर सपोर्टचा प्रेशर वीक होऊन मार्केट खालच्या दिशेला नक्कीच तुटू शकतं. हा एक सायकोलॉजिकल ट्रेड झाला. पण खरंच असं होतंय का, हे पण बघणं टेक्निकल वरती खूप आवश्यक आहे. ठीक आहे. आता तात्यांनी सांगितल्याप्रमाणे खूप काही गोष्टी 25%, 50%, 100% अशा खूप गोष्टी चालल्यात, पण ते ऑफिशियली अजून कुठे काही त्याचं दिसत नाहीये. त्यामुळे पटकन पॅनिक होणं या पटकन रिॲक्ट करणं, कुठल्याही गोष्टीला पटकन रिॲक्ट करणं म्हणजे चुकीचाच निर्णय होतो. मी गेल्या पण तुम्हाला सांगितलं की रिॲक्ट करणं पटकन चुकीचं आहे. काय गोष्टींना समजा, बघा, त्यानंतर रिएक्शन द्या, कारण का त्या रिएक्शन मध्ये तुम्हाला अनुभव असेल. पटकन रिएक्शन करणं म्हणजे चुकीचं होतं, या चुकीचा निर्णय होऊ शकतो, या त्यामुळे अजून काही गोष्टी बिघडू शकतात, अजून काहीतरी वाईट गोष्टी घडू शकतात. त्यामुळे थांबणं जरुरी आहे, शिकणं जरुरी आहे, समजणं जरुरी आहे, त्यानंतरच काहीतरी करा. ठीक आहे. शुक्रवारच्या मार्केटने एकदम स्लो मुवमेंट दिलेला आहे, नक्की स्लो मुवमेंट दिलेला आहे, पण त्यांनी क्लोजिंग खाली दिले, 380च्या वरती क्लोजिंग खाली दिले. जर आपण 15 मिनिटाच्या चार्ट वरती आपण बघत असू, 15 मिनिटाच्या चार्ट वरती आपण जर बघत असू, आपण सगळे, तर मार्केटनी जिथे 7 तारखेला हा जो मुवमेंट दिलाय, हा बघा, नीट बघा, 7 तारखेला मार्केट जिकडनं रिव्हर्स झाले, तो पॉईंट कधीचा होता, 343-44. मी 50 पकडतो अंदाजे, बघा 50 पकडतो. तर त्याच पॉइंटला मार्केटने येऊन परत थांबण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याचा अर्थ काय होतो, म्हणजे सारखी ही लेवल टेस्ट होते. जसं तुम्ही जर अजून 1 तासाच्या वरती बघाल तर बघा, इथे लेवल टेस्ट झाली, मार्केटने इकडनं रिजेक्शन दिलंय. ठीक आहे. परत पुढे बघूया, आपण सगळे चार्ट काउंट काहीतरी प्लेन चार्ट दिसेल तुम्हाला. ओके. मार्केटनी ही जी लेवल आहे, एकदा दोनदा नंतर खाली, परत बघा मार्केटनी ही लेवल एकदा दोनदा खाली, म्हणजे मार्केटची दिशा खालचीच आहे, हे नक्की झालंय. म्हणजे मार्केटमध्ये नेगेटिव्हिटी आता जास्त वाढलेली आहे, मार्केटमध्ये सेलर्स जास्त वाढलेत, हा विषय तेवढाच खरा आहे. पण त्याची दुसरी बाजू पण खूप जरुरी आहे बघणं. कारण हर वेळेला जर मार्केट खाली पडत असेल तर बायर्स काय ऐकणार नाहीत, बायर्स एकतरी मुवमेंट देतील, आणि तो मुवमेंट आपल्याला इथे इथे बघायलाच भेटलेला आहे. म्हणजे बायर्स अटेम्प्ट करतायत, पण सेलर्स परत जास्त प्रेशर लावून खाली आणतात मार्केटला. ठीक आहे. आपण याच्या वरती अजून या डिटेल्स मध्ये जर बघायचं असेल तर आपण डेली टाइम फ्रेम, म्हणजे एका दिवसाच्या चार्ट वरती पण बघूया की मार्केट एक्झॅक्टली काय करायचा प्रयत्न करत आहे. तर बघा, डेली टाइम फ्रेम मध्ये मार्केटनी दोन्ही लेवल्स जे एक मागोपाठ एक होते, त्या लेवल्स एक साथ आहेत, म्हणजे एकाच लेवलला आहेत, बरोबर आहेत, म्हणजे जे आहेत त्या 300 350चा लेवल. तर मी 300 350 लेवलला एक लेवल मार्क करतो. बघा, तुम्ही जर इथे बघाल, मार्केटने ह्या लेवलला रिटेस्ट करून मार्केट वरती गेलं, त्यानंतर मार्केट वरतीच होतं.
आता मार्केट ह्याच लेवलला परत टेस्ट करायला आली आणि ते आपण चांगल्याच ह्याच्यामध्ये, चांगल्याच प्रेशर मध्ये खाली येते, त्यामुळे निगेटिव्हिटी तर आहेच. पण इथे अजून एक गोष्ट बघण्यासारखी, का मार्केट इथे बाउन्स होण्याचे चान्सेस आहेत. बघा, हे 25%, 50% हा सगळ्या न्यूज आहेत. न्यूज वरती बेस वरती ट्रेडिंग करणं म्हणजे रिस्कीच असतं. ठीक आहे, मग न्यूज वरती ट्रेडिंग म्हणजे नेगेटिव्ह असताना मग एवढी मोठी ग्रीन कॅन्डल कशी बनली? आणि हा ट्रॅपिंगचाच विषय आहे. त्यामुळे न्यूज वरती जाऊ नका, टेक्निकल वरती जावा. ओवाईस बघा, चार्ट पॅटर्न्स बघा, कॅन्डल्स पॅटर्न्स बघा, इंडिकेटर्स बघा. या सगळ्या खूप गोष्टी बघण्याच्या नंतर जेव्हा तुम्ही शिकाल, समजाल, त्यानंतरच ट्रेड करा. आता गोष्ट अशी येते, का ही लेवल तोडून मार्केट खाली येईल का? तर येऊ शकतं, पण जर मार्केट ही लेवल तोडून खाली आलं तर मार्केट लगभग या लेवलला येऊ शकतं, या त्याच्या अजून खाली जायचं बोललो तर मार्केट अजून खूप मोठ्या प्रमाणात तुटू शकतं. मग ह्या लेवलच्या खाली मी नक्कीच खालच्या साईडला या पी साईडलाच चे ट्रेड मी घेणार. कॉल साठी मी काहीच करणार नाही, कारण का विषयच नाही ना, कॉलचा विषयच नाहीये. मार्केट जेव्हा खाली पडतंय, कारण का बघा, नदी ह्या प्रवाहाने चालले तर मी नदीच्या दिशेनीच पोहण्याचा प्रयत्न करेन. मी उलटा या विरुद्ध जायचा प्रयत्न करणार नाही, कारण का मला माहितीये मी थकेन, हारेन आणि शेवटी डुबेन. तर आपल्याला डुबायचं नाही, आपल्याला थकायचं नाही. आपल्याला जो ट्रेड घ्यायचा आहे तोच ट्रेड घेणं जरुरी आहे. उगाच मला वाटतंय म्हणून मार्केट चालणार नाहीये असं सगळ्यांचं वाटायला लागलं तर मार्केट त्या दिशेने चालणार नाही. मार्केटला काय बोलायचंय, मार्केटला काय समजवायचं ते गोष्ट खूप बघणं जरुरी आहे. ठीक आहे, तर उद्या जर इन केस मार्केट गॅप डाऊन खुललं तर 10 वाजेपर्यंत थांबा आणि बघा मार्केटची दिशा कुठली आहे. म्हणजे समजा डेली होती मी मला दाखवत असेल तर मार्केट लगभग लो तोडून अजून एक रिटेस्ट करून इथे यायला पाहिजे. आता हा बघा विषय तो, हा जो माझा सपोर्ट आहे, खूप क्लिअरली ऐका, हा जो माझा सपोर्ट आहे, हा नक्कीच माझा सपोर्ट आहे, प्रिव्हियस सपोर्ट पण आहे माझा. जर सपोर्ट तोडत असेल तर मार्केट सपोर्ट तोडून डायरेक्टली येणार नाही, मार्केटला त्याला रिटेस्ट करणं खूप जरुरी आहे, खूप आवश्यक आहे. त्यामुळे मार्केट इकडनं खालची दिशा देऊन वरती ह्याला टेस्ट करणं खूप जरुरी आहे, तरच मार्केट खाली येईल. जर हा सपोर्ट तुटून मार्केट खाली आला तर आपला खालचा सपोर्ट, हा सपोर्ट निघून हा सपोर्ट बनेल, मग आणि हा रेसिस्टन्स बनेल. मग मार्केट ह्या झोन मध्ये खाली येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, तेव्हाच मी पुट मध्ये बसेल. पण ती कुठली लेवल आहे? लगभग 350ची. ठीक आहे, मग मी खालच्या बाजूला तर मी खूप क्लिअर आहे. मग वरची बाजू काय करू? वरची बाजू माझी लगभग 580ची आहे का? कारण कॅन्डल तर मोठी झालेली आहे, मग 580ची आहे का? तर नाही. आपण जरा 5 मिनिटाच्या चार्ट वरती जरा डीप अनालाइज करूया. बघा, मार्केटनी इकडे एकदा थांबून मार्केटने खाली फ्लो घेतलाय. ठीक आहे, मग इथे येऊन मार्केटने परत वरती जाण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे ही लेवल तर माझी मार्क झालेली आहे, ही लेवल मला समजली आहे. ही जी लेवल आहे, आपण जरा 350 ची लेवल लावूया इथे. बरोबर 350 ची लेवल लागली आहे, तुम्ही जर बघत असाल तर. ठीक आहे, मग मार्केटने परत पुन्हा वरती जाऊन तोच गॅप भरलेला आहे, म्हणजे तीच दिशा भरलेली आहे. तर मग इथे आपला वरच्या साईडला ट्रेड जर बनत असेल तर कुठच्या साईडला ट्रेड बनशील? मी पहिले सांगत होतो की खूप मोठ्या मोठ्या लेवल सांगतो, मी आता जरा छोट्या लेवल सांगतो, कारण का आपला अभ्यास वाढत चाललेला आहे, आपला प्रवास पण वाढत चाललाय. त्यामुळे आता आपण छोटे छोटे ट्रेड पण सोडायचे नाहीये, कारण का ही जी लेवल जर मी मार्क करत असेल तर खूप मोठा गॅप आहे, हा 300 पॉईंटचा गॅप आहे. तर मार्केट 300 पॉईंट मध्ये तर जाणारच आहे, मग आपण ट्रेडिंग करायची नाही का? तर आपण काय करूया, आता आपण आपला जरा स्ट्रॅटेजी बदलायची प्रयत्न करूया. बघा, जर मार्केट 300 साडेतीनशेच्या खाली, 350च्या खाली जर मार्केट रिटेस्ट करून येत असेल, मी जरा लेवल्स नीट लावतो म्हणजे तुम्हाला उद्याचा अभ्यास पण कळेल. हे बघा, मार्केट जर 350च्या खाली येत असेल
रिटेस्ट करून लेवल लावणं खूप आवश्यक असतं आणि बरोबर लावणं आवश्यक. आता बघा मार्केट जर गॅप अप ओपन होते, फ्लॅट ओपन होतंय या गॅप डाऊन ओपन होतंय, तिन्ही सिनेरियोज मध्ये मार्केट जर ही लेवल तोडून खाली येत असेल आणि ते रिटेस्ट करत असेल परत, तर मार्केटची दिशा हमखास खाली आहे, नक्कीच खाली आहे. ती लेवल आहे 350 ची. ठीक आहे. माझा पहिला टार्गेट जो असेल कमीत कमीत दिल्ली ते बघायला लागतं आपल्याला. माझा पहिला टार्गेट असेल 24,150 या 160 पर्यंत, त्यानंतर मग अजून खाली. ठीक आहे. हे बघा लेवल लावलेली आहे, म्हणजे लगभग 200 पॉईंटची रॅली मार्केट उद्याच्या उद्या तुम्हाला दाखवू शकतं. ठीक आहे, उद्याच्या उद्या तुम्हाला दाखवू शकतं. आणि बघा छोटी ट्रेडर्स आहेत, आणि जर मला कॉल नक्की घ्यायचा असेल तर मी एक लेवल जी आहे बघा, लेवल मार्क करतोय लगभग 450 ची लेवल. जर मार्केट उद्या 450च्या वरती सस्टेंड होत असेल, इथे पण 100 पॉईंटची रॅली आहे, 450च्या वरती सस्टेंड होत असेल तर मी उद्या असा ट्रेड करणार. आणि माझा पहिला टार्गेट तर नक्कीच 650चा असेल, 630चा असेल. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी का सांगितलं माहितीये का, बघा इथे गॅप मोठा आहे. मार्केट कधी पण आहे ना मोठ्या गॅपकडे जात नाही, पहिले ते छोटे छोटे गॅप भरायला बघतो. तर मार्केटची दिशा उद्या ही पण असू शकते. पण जर मार्केट खालच्या साईडला ओपन होऊन रिटेस्ट करून खाली आला तर मी नक्कीच कुठला. पण मार्केट फ्लॅट खुलून ही लेवल टेस्ट करत असेल तर मी वरच्या बाजूलाच खेळेन. पण ती लेवल जी आहे ती 650 450ची आहे, खालची लेवल 350ची आहे, म्हणजे फक्त 100 पॉईंटचा गॅप आहे. तर मार्केट उद्या बघायचं आहे की ह्या 100 पॉईंटची किती मान्यता ठेवते, रेस्पेक्ट करते, त्याप्रमाणेच मार्केटला खेळा. मार्केटमध्ये खूप ट्रेंड येतील, खूप ट्रेंड जातील, खूप न्यूज येतील, खूप चॅट पॅटर्न वाले सांगणारे येतील, पण काही त्याचा फायदा होणार नाही जिथपर्यंत तुम्हाला समजत नाही. कारण ट्रेडिंग तर तुम्हीच करणार आहेत, मोबाईलवरती स्वॅप राईट लेफ्ट या तुम्ही एंट्री तुम्हीच करणार आहात. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मला काय वाटतंय, मी काय बोलतो ह्याच्यापेक्षा तुम्ही किती समजलाय ते बघा. ओवाईज बघा, ओवाई चेंज बघा, चेंज ऑफ इंटरेस्ट बघा, सगळं बघा, त्यानंतरच ट्रेडिंग करा. आणि माझं म्हणणं तेच आहे, पण पुन्हा 10 संवादाच्या नंतर काही गोष्टींना समजायचा प्रयत्न करा. अगोदर ट्रेडिंग कराल तर नुकसान मध्ये राहाल. मार्केटमध्ये नेगेटिव्हिटी आहेच, ठीक आहे, पण त्या अगोदर नेगेटिव्ह होण्या अगोदर मार्केटला एक बॉन्स देऊन खाली येणं खूप जरुरी आहे, ते पण तेवढंच सत्य आहे. तर वेट करा. उद्या सोमवारचा दिवस आहे, पहिला दिवस आहे. सोमवार पहिला दिवस म्हणजे 2 दिवस मार्केट बंद झाल्याच्या नंतर आता तिसऱ्या दिवशी मार्केट चालू होते, म्हणजे मोठा प्रसंग असू शकतो. कारण ट्यूजडेला या मंगळवारी सेन्सेक्सची एक्सपायरी पण आहे, त्यामुळे काही घटना घडू शकतात, त्या घडतील सोमवारी या मंगळवारी. तर सोमवारी मार्केट साइडवेज राहिलं तर नक्कीच तुम्हाला ह्या लेवल तुटताना मंगळवारी दिसतील सेन्सेक्सच्या वेळेला, आणि सेन्सेक्स चांगलीच मोठी रॅली देईल. मग त्यासाठी थांबा, समजा, शिका आणि त्यानंतरच ट्रेड करा. ह्या प्रोसिजर तुम्ही जेव्हा पाळाल ना, पेशन्स तुमच्यामध्ये आपोआप निर्माण होईल आणि त्यानंतर तुम्ही काहीतरी करू शकाल. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ ऐकण्यासाठी, समजण्यासाठी धन्यवाद. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. गुड नाईट.